नागपूरच्या रामटेक पोलीस ठाण्याअंतर्गत गतिमंद निवासी शाळेत 15 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। एकूण 15 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। विद्यार्थ्यांवर सध्या स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज मतिमंद मुलामुलींच्या निवासी शाळेत विद्यार्थ्यांना अचानक उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। शाळेत दिलेल्या माध्यान्ह भोजनातून त्यांना विषबाधा झाली। या प्रकरणात भोजन तयार करणाऱ्या ज्योती कांबळे आणि स्वर्णगंगा सोलेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। तसंच पोलीस या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करतायत। दुसरीकडे शाळेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। तसंच विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे। मात्र शाळा प्रशासनाकडून याबाबत अद्याप कुठलीही माहिती देण्यात आली नाही आहे। जवळपास आतापर्यंत 15 मुलं वयोगट जवळपास 10 ते 12 आणि 14 ते 16च्या दरम्यान आहे। त्यांचा उपचार सुरू आहे। सर्व पेशंटची जे तब्येत जे आहे ते प्रकृती चिंताजनक नाही आहे, गंभीर स्वरूपाचे वाटत नाही आहे। सध्या ते स्टेबलच आहेत। सकाळपर्यंत आपण त्यांचा उपचार करू। सकाळी जे स्टेबल वगैरे वाटले, चांगलं वाटत असेल तर मग त्यांना डिस्चार्ज करता येईल।